नमस्कार मित्रांनो, मी विजय कदम आपल्या सर्वांचं एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपमध्ये स्वागत करत आहे। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये, त्याचबरोबर या परीक्षेच्या संदर्भातली म्हणजे परीक्षा पद्धती कशी असणार आहे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे, जेणेकरून जसं मी म्हटलेलं आहे की ते टार्गेट 2024 जे देण्यात आलेलं आहे ना, आणि टार्गेट हे 2024 जर आपल्याला गाठायचं असेल तर या येणाऱ्या 4 महिन्यामध्ये प्रॉपरली तुमच्या स्टडीचं प्लॅनिंग करणं काय गरजेचं आहे। आणि त्या आधारावरती तुम्हाला पहिल्यांदा अभ्यासक्रम, त्याचबरोबर जे विद्यार्थी नवीन असतील त्या नवीन असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा पद्धती कशा प्रकारची आहे याच्याविषयी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भेटेल। बाकी एज्युकेटिव्ह इंडिया ग्रुपचं टेलिग्राम चॅनल या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। त्याचबरोबर मोबाईल ॲप्लिकेशन पण आहे, नंबर ऑफ कोर्सेस आहे MPSC संदर्भातले, तर ते ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करू शकता, लिंक खाली दिलेली आहे। चला तर आपण चालू करूया वन बाय वन एक्झॅक्टली आपल्याला काय काय डिस्कस करायचं आहे ते। आता पहिल्यांदा आपण परीक्षेची जी तयारी करत असताना परीक्षा पद्धती कशी आहे ही परीक्षा पद्धती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्या बेसिसवरतीच बघा या ठिकाणी आपल्याला काही डिटेल्स देण्यात आलेले आहेत। आपण खूप डिस्क्रिप्टिव्हली ही जी माहिती आहे ना समजून घेऊ। आता एकूण जर बघितलं राज्यसेवा आपण म्हणतोय, याच्यामध्ये राज्यसेवेमध्ये आता भरपूर म्हणजे 33 ज्या संवर्ग पोस्ट ॲड करण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इतर जे वर्ग आहेत म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असेल, त्याचबरोबर ऑदर सर्व्हिसेस असेल, आज क्लास 1 लेवलच्या ज्या गॅजेटेड आहेत तर त्या सगळ्यांचा एकत्रित काय केलं जातं तर पूर्वपरीक्षा घेतली जात आहे। आणि या पूर्वपरीक्षेच्या पॅटर्नवरती बघितलं तर याच्यामध्ये काय असणार, एकूण 2 पेपर असणार। पेपर पहिला असणार आहे हा, आणि त्याचबरोबर पेपर सेकंड असणार आहे। आता पेपर पहिला जो असेल हा अनिवार्य म्हणण्यात आलेला आहे, आणि जो काही त्याचा सांकेतांक जो आहे 514 जो आहे, तुम्ही ज्यावेळेला परीक्षेला जाता ना त्यावेळेला हा नंबर जो असतो तुम्हाला टाकावा लागतो, त्यामुळे ते तुम्हाला लक्षात येईल। आता पेपर पहिला जो आहे त्याच्यामध्ये एकूण किती गुणांचा पेपर असतो तर हा 200 गुणांचा काय राहतो तर हा पेपर राहतो। आणि या परीक्षेचा म्हणजे या 200 गुणाच्या पेपरसाठी कालावधी किती असतो तर 2 तासाचा कालावधी या ठिकाणी देण्यात आलेले आहे। आणि याच्यासाठी जे काही क्वेश्चन्स जे आहे, क्वेश्चनची लेवल जसे की ग्रॅज्युएशन लेवलचे राहते बघा, पदवी लेवलचे राहतात। आता माध्यम, प्रश्नाचं माध्यम कशा प्रकारचं असतं, एक म्हणजे मराठी आणि इंग्लिश या दोन, इंग्रजी आपण म्हणतोय, या दोन्ही पॅटर्नमध्ये काय भेटतात तर परीक्षेमधील जे प्रश्न असतात ते पाहायला भेटतात। आता परीक्षेचे जे पेपर आहे त्याचे स्वरूप कशा प्रकारचं आहे तर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूप, म्हणजे आपण त्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धत जे म्हणतो ना, या ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं तर ती परीक्षा द्यायची असते। असा पहिला पेपर आहे। आता गुण आपल्याला 200 देण्यात आलेले आहेत, पण क्वेश्चन्स किती असतात तर एकूण 100 क्वेश्चन जे असतात ते विचारले जातात। प्रत्येकी 2 काय असतात तर गुण असतात प्रत्येक प्रश्नाला। त्याच्यानंतर नेक्स्ट जो पेपर येत आहे तो कुठला, पेपर सेकंड जो आहे हा कोणता आहे तर याच्यामध्ये एक आपण म्हणतो की क्वालिफाय लेवलचा पेपर आहे। हा पण किती मार्काचा असतो तर 200 गुणांचा काय राहतो तर हा पेपर राहतो। याच्यामध्ये क्वेश्चन्स जे राहतात 80 क्वेश्चन्स असतात बघा, आणि हा पण याचा कालावधी पण काय राहतो तर 2 तासाचा कालावधी असतो। आता घटक क्रमांक 1 ते 5 पदवी स्तराचा असतो बघा, याच्यामध्ये देण्यात आलं काही जे क्लासिफिकेशन आहे ना याच्यामध्ये करण्यात आले। 1 ते 5 पद्धतीचा जो स्तर आहे घटक क्रमांक त्याच्यामध्ये पदवी लेवलचा असतो। घटक क्रमांक जो 6 आहे ते 10वी स्तरचा असतो, आणि त्याचबरोबर घटक क्रमांक 7 जो असेल तो 10वी आणि किंवा 12वी स्तरचा असतो। म्हणजे थोडक्यात याच्यामध्ये जे देण्यात आलेलं आहे ना, जे प्रश्न वगैरे असतात ग्रॅज्युएशन लेवलचे असतात, 10वी 12वीच्या लेवलचे असतात। मॅथ्स रिझनिंग जे आहे ते 10वी आणि 12वीच्या लेवलचं राहतं। आता हा जो पेपर सेकंड जो आहे ना, या पेपर सेकंड साठी काही टिप देण्यात आली, म्हणजे काही नोट पॉइंट आपण म्हणू शकतो की सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 जो आहे याला CSAT म्हटलं जातं, सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट असं म्हटलं जातं। आणि हा काय राहतो तर क्वालिफाय लेवलचा काय तर हा पेपर आहे। याच्यामध्ये एकूण जर आपण मार्क्स जर बघितले 200 पैकी आपल्याला मार्क्स किती पाडायचे असतात 33% मार्क्स, म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं तर 66.67 एवढे मार्क्स पडणं गरजेचं। मी म्हणेल की तुम्हाला इथं तुम्ही 70 मार्क्स पाडणं गरजेचं आहे, अशा पद्धतीने मी म्हणेल। 33% बी ॲक्युरेट 66.67 असं म्हणण्यात आलेलं आहे। आणि या पेपरमध्ये किमान 33 गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराचा पेपर पहिला जो असतो ना, मधील गुणांच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा राज्यपत्रित मुख्य परीक्षेसाठी गुणवत्ता यादी काय केली जाते ते तयार केली जाते। म्हणजे याच्यातून कळलं की तुम्हाला काय पाहिजे तर 33% मार्क्स पेपर जो सेकंड आहे या ठिकाणी देण्यात आलेला जो पेपर सेकंड आहे ना याच्यामध्ये तुम्हाला 33% मार्क्स पाहिजे। 33% मार्क्स असतील तर तुम्ही क्वालिफाय झाले। त्याच्यानंतर पेपर जो पहिला आहे या पहिल्यावरती काय लागत असतं तर पूर्व परीक्षेचं मेरिट जे आहे ते मेरिट डिसाईड केलं जातं बघा। ओके, आता नकारात्मक गुणांच्या बाबतीमध्ये बघा, आता पेपर पहिला जो आहे पेपर फर्स्ट करता आणि पेपर क्रमांक 2 मधील डिसिजन मेकिंग
आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न वगळले तर उर्वरित प्रश्नासाठी काय राहतं तर नकारात्मक गुण जे आहे ते दिले जातात बघा. डिसिजन मेकिंगचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. सो डिसिजन मेकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचे प्रश्न सोडल्यानंतर बाकीचे जे प्रश्न राहतात ना त्याच्यावरती तुम्हाला नकारात्मक गुण राहतात. आता नकारात्मक गुण म्हणजे किती असतात बघा प्रत्येक चुकीच्या उत्तराकरता 25% किंवा 1/4 एवढे गुण एकूण गुणामधून वजा किंवा कमी करण्यात येतील बघा. 25% म्हणजे काय, समजा जर तुमचे मी म्हणेल की 4 प्रश्न चुकले असतील, 4 प्रश्न जर तुमचे चुकीचे असतील तर समजा जे तुमचे बरोबर आलेत ना, समजा 70 बरोबर आले असतील तर त्यातला एक जो आहे तो वजा केला जातो. म्हणजे तुम्हाला मार्क्स किती असतील तर 69 केले जातात. म्हणजे 4 चुकलेल्या प्रश्नांच्या आधारावरती जो काही बरोबर आले त्यातला एक वजा केला जातो बघा. ओके, अशा प्रकारे काय राहतात तर हे जे काही चुकीचे आपण म्हणतो की याला निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम जी असते ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे बघा. आणखी मुद्दा काय म्हटलेला आहे की एखाद्या प्रश्नाची एकापेक्षा अधिक उत्तरे दिली असल्यास अथवा ज्या उमेदवाराने उत्तरपत्रिकेत पूर्ण वर्तुळ चिन्हांकित केले नसेल तर अशा प्रश्नांचे उत्तर चुकीचे समजण्यात येऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकरता 25% किंवा 1.4% काय असतात तर गुण वजा केले जातात. म्हणजे काय म्हटलेलं आहे की समजा तुम्ही काय केलं, एक गोल केलेला आहे आणि परत दुसरा गोल त्याच्या समोरच्या ह्याला केला असेल, 4 गोल असतात त्याच्यापैकी 2 केले तरीही तुमचा काय राहणार आहे तर तो चुकीचा प्रश्न मांडला जाणार आहे बघा. आणि त्या ठिकाणी तुमचे 25% गुण जे आहे ते 25% त्या प्रश्नाचे गुण वजा केले जाणार आहेत बघा. वरील प्रमाणे कार्यपद्धतीचा अवलंब करताना एकूण अंतिम गुणांची बेरीज अपूर्णांकात आली तरीही ती अपूर्णांकातच राहील. म्हणजे समजा 0.5 अशा प्रकारचं जर आलं तुम्हाला मार्क्स समजा किती पडलेत तर मी म्हणेल की 78.5 मार्क्स पडलेत तर 78.5 एवढेच मार्क काय केले जातात तर विचारात घेतले जातात आणि त्याच्या संदर्भात पुढील कारवाई केली जाते बघा. समजा एखाद्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर दिलं नाही, समजा 30 नंबरचा प्रश्न आहे तुम्ही तसाच सोडून दिला, त्याच्यावरती निगेटिव्ह मार्किंग राहतं का नाही आहे, याच्यावरती निगेटिव्ह मार्किंग नाही आहे बघा. ठीक आहे, म्हणजे असं निगेटिव्ह मार्किंगच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आता काय करू आपण की पेपर पहिला जो म्हणलो की 200 मार्काचा असतो त्याचा थोडा सिलेबस काय आहे तो सिलेबस समजून घेऊ. एक म्हणजे पहिल्यांदा राहतो पहिला टॉपिक जो आहे याच्यामध्ये चालू घडामोडी, एकूण 7 टॉपिक याच्यामध्ये आहेत किंवा 7 विषय असतात बघा. याच्यामध्ये पहिला जो असतो तो चालू घडामोडी. आता चालू घडामोडीमध्ये राज्याच्या संदर्भात असेल, राष्ट्रीय लेवलच्या असतील किंवा आंतरराष्ट्रीय लेवलच्या ज्या चालू घडामोडी आहेत याच्यावरती प्रश्न विचारले जातात. आता चालू घडामोडीवरती एक्झॅक्टली प्रश्न कशावरती येतात हे बघण्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे आहेत त्याच्यामधील जे काही करंट अफेअर्सवरती जे क्वेश्चन्स विचारलेत ना त्या बेसिसवरती तुम्हाला थोडं ॲनालिसिस करावं लागेल. जसं की क्रीडा क्षेत्रावरती प्रश्न विचारले जातात का तर क्रीडा क्षेत्रावरती विचारले जातात. त्याचबरोबर मी म्हणेल की काही पुरस्कार असतील तर पुरस्कारांच्यावरती प्रश्न विचारले जातात. वाटल्यास आपण काय करू की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरच्या आधारावरती कशा पद्धतीने चालू घडामोडी किंवा बाकीच्या विषयांचा अभ्यास करायचा त्याच्या बाबतीमध्ये आपण एखादी वेगळी व्हिडिओ बनवू. आता इथं चालू घडामोडी झाल्या, त्याच्यानंतर भारताचा इतिहास, त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय चळवळ आणि महाराष्ट्राचा जो काय भारांश म्हणण्यात आलेला आहे. म्हणजे काय असणार आहे की जो इंडियन हिस्ट्री जी आहे भारताचा इतिहास असणार आहे पण मुख्यत्वे फोकस जो असणार आहे तो महाराष्ट्राच्या इतिहासावरती असणार आहे. म्हणजे राष्ट्रीय इतिहासामध्ये भारतातील जे काही मी म्हणेल की समाजसुधारक असतील त्याचबरोबर भारतातील लोकांचा जो कॉन्ट्रीब्युशन असेल त्याच्यावरती जास्त भर दिला जाणार आहे. म्हणजे भारताचा इतिहास तर असेल त्याचबरोबर महाराष्ट्राचा पण इतिहास असणार आहे पण भारताच्या इतिहासामध्ये पण महाराष्ट्राच्या इतिहासातील जे काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत त्याचा समावेश केला जाणार आहे. हा इतिहासाच्या बाबतीमध्ये देण्यात आलेला मुद्दा आहे बघा. त्याच्यानंतर महाराष्ट्र असेल, भारत असेल, जगाचा भूगोल याच्यावरती काय केलं जातं तर प्रश्न विचारले जातात. जसं महाराष्ट्राचा, भारताचा, जगाचा 3 प्रकारे भूगोल राहतो. एक प्राकृतिक भूगोल असेल, त्याचबरोबर सामाजिक असेल आणि आर्थिक भूगोलवरती प्रश्न विचारले जातात. आणि हे तिन्ही प्रकार जर तुम्ही विचारात घेतले तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा पण घेतला जातो, इंडियन जॉग्राफी पण राहतो आणि त्याचबरोबर वर्ल्ड जॉग्राफी पण राहतो. अशा प्रकारे काय करण्यात आलेले आहे तर भूगोलाच्या प्रश्नांच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर येत आहे राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये. राज्यशास्त्र आणि प्रशासन म्हणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये भारताचं आणि महाराष्ट्राचं राज्यशास्त्र जे आहे ना याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जसं की संविधान असेल, त्याचबरोबर राजकीय प्रणाली कशा प्रकारच्या आहे, संविधानामधील 1 पासून 395 पर्यंतची जी कलमं आहे त्याचा रेफरन्स असेल, त्याचबरोबर संविधानातील वेगवेगळ्या प्रकारच्या बॉडीज असतील, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील त्याच्यावरती प्रश्न असेल. राजकीय प्रणाली कशी आहे, संसदीय शासन पद्धती असेल, त्याचबरोबर अध्यक्षीय शासन पद्धती असेल, त्याचबरोबर राजकीय प्रणालीमध्ये इतर जे मुद्दे येतात त्याचा समावेश होतो. पंचायत राजमध्ये जी काही 73 नंबरची घटनादुरुस्ती असेल, त्याचबरोबर बाकीची ज्या घटनादुरुस्ती आहे त्याचा समावेश असेल आणि बऱ्याच प्रशासन म्हणजे जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, त्याचबरोबर
नगरपंचायत असेल, नगर परिषद असेल, म्हणजे शहरी पंचायत राज असेल, ग्रामीण पंचायत राज याचा समावेश, त्याच्यानंतर नागरी प्रशासन असेल, नंतर सार्वजनिक जी धोरणं आहेत, म्हणजे जे काही आपण म्हणतो की पब्लिक पॉलिसी जे आहेत त्याचा समावेश असेल ना, आणि हक्कविषयक प्रश्न, या सगळ्यांचा समावेश जो आहे ना या चौथ्या सब्जेक्ट्समध्ये केला जातो, राज्यशास्त्र आणि प्रशासनामध्ये. त्याच्यानंतर 5वा सब्जेक्ट जो आहे तो आहे आर्थिक व सामाजिक विकास. आता राज्यशास्त्राच्या बाबतीमध्ये मी थोडं अजून सांगेन की जर तुम्ही विजय कदम पॉलिटी याला जर यूट्यूबला सर्च मारलं तर जवळपास 100+ काय तर व्हिडिओज आहेत, त्या छोट्या छोट्या व्हिडिओज जे आहेत त्या बघितल्या तर तुमची प्रॉपरली त्याच्यामध्ये रिव्हिजन होईल. त्याच्याच प्रकारे अर्थशास्त्राच्या पण व्हिडिओज आहेत, 70+ व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती. विजय कदम इकॉनॉमिक्स जरी टाकलं तरी तुम्हाला त्या व्हिडिओज भेटून जातील. आता आर्थिक आणि सामाजिक विकासाच्या बाबतीमध्ये शाश्वत विकास असेल, दारिद्र्य, समावेशन असेल, लोकशाही असेल, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील उपक्रम असतील, तर या सगळ्या मुद्द्यांच्या वरती अर्थशास्त्रासंदर्भात काय केले जातात तर प्रश्न विचारले जातात. आता वाटल्यास आपण काय करू की याची बुक लिस्ट जी आहे की जी टॉपर्स असतील, त्याचबरोबर काही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्फत सजेस्ट केलेली असेल, तर त्याचं मी काय केलं, एक सॉर्टिंग करेल आणि ती बुक लिस्ट जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी शेअर करेल. बघा, नेक्स्ट पर्यावरणाच्या बाबतीमध्ये नेक्स्ट जो काही मी म्हणलं की विषय जो आहे तो पर्यावरण परिस्थितिकी असेल, त्याचबरोबर जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी आपण म्हणतो, क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये हवामान बदल यावरील जे काही सर्वसाधारण प्रश्न जे असतात ना, याला एक विशेष विश्लेषणाच्या माध्यमातून जे आहे ते मांडायची गरज नाही, म्हणजे पूर्णपणे आपण म्हणतो की त्याच्यामध्ये PhD करायची गरज नाही, पण जनरल इन्फॉर्मेशन जे आहे ना याच्या संदर्भातली ती अभ्यासणं काय तर गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे 7th नंबरचा जो टॉपिक आहे किंवा मी म्हणलं की विषय जो आहे याच्यामध्ये सामान्य विज्ञानमध्ये काय राहतो, फिजिक्स असेल, त्याचबरोबर जो काय केमिस्ट्री असेल, त्याच्यानंतर बायोलॉजी असेल, तर या तिन्ही विषयांचा मूळ गाभा जो असतो, बायोलॉजीमध्ये पण हायजीनच्या बाबतीमध्ये असेल, त्याचबरोबर तुमच्या हेल्थच्या बाबतीमध्ये असेल, असे नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. तर तो सामान्य विज्ञान जो आहे तो पण आपल्याला प्रॉपरली अभ्यासणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे काय तर एकूण 7 सब्जेक्ट जे आहेत, या 7 सब्जेक्ट्सवरती पेपर पहिला जो राहतो हा 200 मार्काचा राहतो आणि याच्यावरती काय केलं जातं तर 100 क्वेश्चन जे असतात ना, हे 100 क्वेश्चन आयोगाच्या माध्यमातून विचारले जातात आणि या 100 क्वेश्चनला 200 मार्कामध्ये कन्वर्ट करायचं असतं. एक प्रश्न जो असतो तो 2 मार्काला असतो. याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणलं की जे काही 55 ते 60% आसपास मार्क्स पडले तर तुम्ही काय होता तर पूर्वपरीक्षा पास होता. फक्त हे 60% मार्क्स पडणं पण काय आहे तर तेवढीच कसरत करावी लागते, तेवढाच अभ्यास करावा लागतो. बघा, आता नेक्स्ट जो आहे तो पेपर सेकंड जो आहे तो 200 मार्काचा राहतो. याच्यामध्ये एकूण जर बघितलं तर किती क्वेश्चन्स राहतात तर 80 क्वेश्चन्स या पेपर सेकंडमध्ये राहतात. आता पेपर सेकंडचे पण एकूण 7 सब्जेक्ट करण्यात आलेले आहे, जसं की आकलन, याला कॉम्प्रिहेन्शन म्हणतो. म्हणजे तुम्हाला एक उतारा दिला जातो, त्या उतार्यावरती काय केलं जातं तर 5 क्वेश्चन्स विचारले जातात. याच्यामध्ये मराठीमध्ये 9 उतारे असतात, त्याचबरोबर इंग्लिशमध्ये काय असतात तर एक उतारा राहतो, पूर्णपणे इंग्लिशमध्ये राहतो. असे टोटल 10 काय केलं जातं तर उतारे दिले जातात. बघा, आता मराठी आणि इंग्लिश दोन्हीमध्ये राहतो, पण जो काही इंग्लिशमध्ये एक राहतो तो पूर्णपणे इंग्लिशमध्ये असतो. बघा, आणि मराठीमध्ये पूर्णपणे एक मी म्हणेल की या 9 पैकी एक जो असतो तो प्युअर मराठीमध्ये असतो. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारचे 10 उतारे विचारले जातात. नंतर संवाद कौशल्य, त्याचबरोबर आंतरव्यक्तिगत कौशल्य असेल, एक म्हणू की डिसिजन मेकिंग संदर्भात असेल, तर पर्सनॅलिटी स्किल डेव्हलपमेंट असेल तर याच्या संदर्भातला क्वेश्चन येतो. तर्कशुद्ध जे काही तर्क असेल, विश्लेषणात्मक क्षमता जे आहेत ना याच्यावरती पण काय केलं जातं तर प्रश्न विचारले जातात. निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण जे आपण म्हणतो का डिसिजन मेकिंगच्या बाबतीमध्ये इथंही काय केलं जातं तर या 4थ्या टॉपिकला धरून प्रश्न विचारले जातात. बघा, आता या सगळ्यांच्यासाठी नेक्स्ट आपण बघू सर्वसाधारण मानसिकता जी आहे, मानसिक क्षमता म्हणतो आपण, की तुम्ही सायकोलॉजिकल कसा विचार करू शकता, त्याचबरोबर काही असे क्वेश्चन्स राहतील, त्या क्वेश्चनचा रेफरन्स कसा घेऊन तुम्ही सोडवू शकता, तर त्या गोष्टी विचारल्या जातात. आणि जी काही गणितच्या बाबतीमध्ये असेल, याच्यामुळे मूळ संख्यांच्या बाबतीमध्ये अधिक, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, याचा संदर्भ असेल, त्याचबरोबर काही डेटावरती प्रश्न विचारले जातात, काही तक्ते असतील, आलेख असतील, त्याचबरोबर काही अनुयोजन असतील, याच्यावरती प्रश्न विचारले जातात. बघा, आता मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन कौशल्य 10वी आणि 12वीचा स्तर जो असतो ना याला धरून पण प्रश्न विचारले जातात. आता हे सगळं जे आहे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. याचा फक्त एकच तुम्हाला रेफरन्स घ्यावा लागणार आहे आणि तो म्हणजे काय राहते तर PYQ, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला ना, ॲटोमॅटिक तुमचा जो काही हा आकलनाचा पासून ते अप टू द मराठी इंग्लिश भाषा आकलन कौशल्याच्या संदर्भात असेल ना, संपूर्ण माहिती जी आहे ती तुम्हाला इथं भेटून जाईल. फक्त तुम्हाला PYQ मागच्या 10 वर्षाचे जे काही PYQ जे आहेत ना, हे PYQ प्रॉपरली सोडवणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर प्रश्नपत्रिका पॅटर्न कसा आहे तो समजून घ्यायचा आहे. डेफिनेटली याच्या थ्रू तुम्ही काय
करू शकता. तर याच्यासाठी तुम्हाला किती मार्क्स पाडायचे, 67 मार्क्स पाडायचे आहेत, म्हणजे 33% मार्क्स पाडायचे आहेत. ते तुम्हाला डेफिनेटली पडतील. फक्त त्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, तुम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे इथंपर्यंत आपण बघितलं की परीक्षा पद्धती कशी असणार आहेत, पेपर कसे असणार आहेत, त्याचबरोबर सिलेबस आपण बघितला, पेपर फर्स्टचा सिलेबस कसा असेल, पेपर सेकंडचा सिलेबस कसा असेल, ही संपूर्ण माहिती बघितली. आता त्याच्या संदर्भात काही टिप माहिती देण्यात आलेली आहे. एक म्हणजे इयत्ता 10वी-12वी स्तरावरील मराठी इंग्रजी भाषा आकलन कौशल्याची तपासणी पेपर सेकंड अभ्यासक्रमातील शेवटचा भाग. प्रश्नपत्रिकेत उलट भाषांतर न देता मराठी आणि इंग्रजी भाषेतील परिषदामार्फत करण्यात येते. म्हणजे जे UPSC मध्ये मेन्समध्ये काय केलं जातं, तर अशा प्रकारचं थोडं काय केलं, उलट भाषांतर दिलं जातं. तर इथं काय केलं जातं, मराठी आणि इंग्लिश ही दोन्हींच्यामध्ये तुम्हाला माहिती दिली जाते. आणि प्रश्न जे राहतात ना, टिप सेकंडमध्ये सांगितलं की प्रश्न जे असतात हे बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातात. म्हणजेच आपण त्याला म्हणतो ऑब्जेक्टिव्ह. या ऑब्जेक्टिव्ह फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन्स राहतात. आणि ऑब्जेक्टिव्ह कशाला म्हटलं जातं, वरती एक प्रश्न राहतो, त्याचे पर्याय जे असतात ते 4 पर्याय दिले जातात आणि याच्यापैकी एक त्याचं काय राहतं, तर उत्तर राहतं बघा. ठीक आहे, नेक्स्ट काय म्हणलं बघा, मूल्यमापनाच्या प्रयोजनासाठी महाराष्ट्र नागरिक सेवा राज्यपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षेच्या दोन्ही पेपरला उमेदवारांनी बसणे अनिवार्य आहे. म्हणजे तुम्ही म्हणला की मी पेपर फर्स्टला बसलो, पेपर सेकंडला नाही बसला, तर तुम्ही काय झालेलं, तर परीक्षा डिस्क्वालिफाय झालेलं, म्हणजे तुम्ही परीक्षा पास झालेला नाही म्हणून. समजा एखादा पेपर फर्स्टला बसला, फर्स्टला बसला नाही, सेकंडला बसला, तरी तुम्ही काय होणार नाही, तर पास होणार नाही, किंवा तुमच्या जे मूल्यांकन जे आहे ना, मूल्यमापन जे आहे ते केलं जाणार नाही. तुम्हाला दोन्ही परीक्षेला बसणं काय आहे, तर अनिवार्य करण्यात आलेलं आहे बघा. आता याच्यासाठी कुठल्याही प्रकारचे मी म्हणेन की अटेम्प्ट्स लिमिट आहे का, नाही आहे. अटेम्प्ट्स लिमिट होतं, पण ते कॅन्सल केलेलं आहे. त्यामुळे अटेम्प्ट्स लिमिट जे आहे ते नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. फक्त एवढंच आहे की 2025 पासून बघा जी परीक्षा जी असणार आहे ना, पूर्वपरीक्षा जर तुमची अशीच होईल, पण जी काही तुमची मेन्स असणार आहे, ही मेन्स तुमची डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने घेतली जाऊ शकते, की जी आत्ता 2024ची शेवटची मेन्स असेल. या शेवटच्या मेन्समध्ये काय राहील, तर ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने तुमची परीक्षा घेतली जाईल बघा. मेन्स पण घेतली जाणार आणि पूर्वपरीक्षा पण घेतली जाणार आहे बघा. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय, तर संपूर्ण राज्यसेवेच्या संदर्भातली ही काय दिलेली आहे, तर माहिती देण्यात आलेली आहे बघा. अशा प्रकारच्या नंबर ऑफ व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तर थांबतो. जय हिंद मित्रांनो.